नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्र हो, मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा सन 2024 ची मित्र हो आज परीक्षा झालेली आहे. मराठी माध्यमाचा हा पेपर आहे मित्र हो येता पहिलीचा. या पेपरची आपण उत्तरपत्रिका पाहणार आहोत. अशाच प्रकारचे वेगवेगळे स्पर्धा परीक्षेचे पेपर्स आणि त्यांचं सविस्तर स्पष्टीकरण पाहायचं असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करून घ्या मित्र हो, म्हणजे तुम्हाला वेळच्या वेळी अशाच प्रकारचे व्हिडिओ नोटिफिकेशन मार्फत मिळतील. पहिला प्रश्न पहा मित्र हो, खालील कविता वाचून खालील प्रश्नाची उत्तरे पर्यायातून शोधायची आहेत. वेळ मोठी ताकदवान, तिच्यासमोर टिकले नाही मोठे धनवान. उठा वेळेवर, शाळेत जा वेळेवर, अभ्यास करा वेळेवर, खेळा वेळेवर. आयुष्यात मोठं व्हायचं असेल तर वेळेचा सदुपयोग करा. आपण देऊ वेळेला मान, ती करेल आपला सन्मान. अशा प्रकारची ही कविता आहे आणि कविता वाचून या प्रश्नाची उत्तरे द्यायची होती. आता पहिला प्रश्न पहा. आयुष्यात मोठे व्हायचे असेल तर काय केले पाहिजे? खूप ताकदवान बनले पाहिजे, वेळेचा सदुपयोग केला पाहिजे, खूप पैसा कमावला पाहिजे, भरपूर खेळले पाहिजे, तर वेळेचा सदुपयोग केला पाहिजे. हे उत्तर बरोबर आहे मित्र. त्यानंतर 2 नंबरचा प्रश्न पहा. आपण कोणाला मान दिला पाहिजे? शाळेला, ताकदवान माणसाला, धनवान व्यक्तीला की वेळेला? तर हे 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. वेळेला मान दिला पाहिजे. पुढील शब्दांच्या यादीत एकूण किती शुद्ध शब्द आहेत? आंबट, कैरी, रिंगण, रस्ता, बेडूक आणि दिवस. यामध्ये मित्र हो, कैरी आणि रस्ता हे 2 शब्द बरोबर आहेत, म्हणून 1 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. त्यानंतर 4 नंबरचा प्रश्न पहा. खालील ओळीमध्ये कोणती विरामचिन्हे वापरली आहेत? आता इथं लोठे बाबा झोपता किती, यामध्ये मित्र हो किती विरामचिन्ह वापरलेले आहेत हे सांगायचं आहे. इथं स्वल्पविराम आहे आणि इथं प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे प्रश्नचिन्ह आणि स्वल्पविराम अ आणि क हे 2 वापरलेले आहेत. तर अ आणि क 3 नंबरचा ऑप्शन आहे. अ आणि क. 4 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 3. आता प्रश्न 5वा. खालील पर्यायातून विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी निवडायची आहे. तर पहा, आत बाहेर हे बरोबर आहे, अंधार विरुद्ध प्रकाश हे बरोबर आहे, मित्र विरुद्ध शत्रू हे बरोबर आहे, हसणे विरुद्ध खिंकाळणे हे चुकीचं आहे, कारण हसणे विरुद्ध रडणे येते, त्यामुळे चुकीची जोडी 1 नंबरची आहे. त्यानंतर मित्र हो, प्रश्न 6 व 7 साठी सूचना दिलेली आहे. उत्तरावाचून प्रश्नाची उत्तरे शोधायची आहेत. भारत आपला देश आहे. भारतात उंच पर्वत आहेत, घनदाट जंगले तसेच वाळवंट देखील आहे. लहान मोठ्या नद्या आहेत, नद्याकाठी गावे आहेत, गावात लोक राहतात, त्यांच्या भाषा वेगवेगळ्या असतात, ते वेगवेगळे सण साजरे करतात. आपल्या भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा आहे, जनगणमन हे आपलं राष्ट्रगीत आहे. आता मित्र हो, इथं विचारलेलं आहे आपल्या देशाचे नाव काय आहे? तर हे 2 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे, भारत. 7वा प्रश्न पहा. वरील उत्तरातील एकूण किती विधाने योग्य आहेत? आता यामध्ये पहा, भारतात उंच पर्वत व छोट्या छोट्या नद्या आहेत, हे बरोबर आहे. तिरंगा हा भारताचा राष्ट्रध्वज असून जनगणमन हे आपले राष्ट्रगीत आहे, हे बरोबर आहे. भारतात घनदाट जंगले व वाळवंट आहे, हे बरोबर आहे. म्हणजे ही तिन्ही विधाने बरोबर आहेत. त्यानंतर 8 नंबरचा प्रश्न पहा. खालील शब्द गटातील नपुंसक लिंगी शब्दाचा पर्याय आपल्याला शोधायचा आहे. आता हा घोडा पुल्लिंगी आहे, अंगठी स्त्रीलिंगी आहे, खिडकी स्त्रीलिंगी आहे आणि औषध हे नपुंसकलिंगी आहे, त्यामुळे 4 नंबरचं उत्तर बरोबर आहे. आता सोबतचे चित्र पहा आणि चित्रातील प्राण्यांच्या आवाजाला काय म्हणतात? आता हे सिंह आहे, सिंहाची गर्जना, सिंहगर्जना हे उत्तर बरोबर आहे. आता 10 नंबरचा प्रश्न पहा. रिकाम्या जागी पर्यायातील कोणते अक्षर लिहिल्यास अर्थपूर्ण शब्द तयार होतील? आता इथे रिकामी जागा आहे, इथे रिकामी जागा आहे, इथे रिकामी जागा आहे, इथे रिकामी जागा आहे. सा एक क ल, इथं क येईल, इथं क येईल, मोदक, इथं क येईल भाकरी, आणि इथं पण क सरत, इथं पण क येईल, त्यामुळे 4 नंबरचा ऑप्शन इथे बरोबर आहे. आता 11वा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणत्या तारखेला प्रजासत्ताक दिन साजरा करतात? प्रजासत्ताक दिन हा 26 जानेवारीला साजरा करतात. 12 नंबरचा प्रश्न. खालील वाक्यात रिकाम्या जागी योग्य शब्द शोधा. केशवरावांनी बाजारातून पालेभाजी डायजॅस आणली, पालेभाजीची जुडी आणली. 2 नंबरचा पर्याय बरोबर. खालील पर्यायातून वचनासंबंधी बरोबर जोडी कोणती? म्हणजे एकवचन अनेकवचन. डबा डबी, वाडा वाडी, पाने पाणी, गाणे गाणी. 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर 14वा प्रश्न पहा. खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय शोधायचा आहे. जसे म्हशीचे रेडकू तर शेळीचे काय? तर बालमित्रांनो,
शेळीचे करडू हा ऑप्शन बरोबर आहे. नदी या शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून शोधायचा आहे. नदीचा समानार्थी शब्द काय आहे? सरिता. 3 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. त्यानंतर आता पुढील पेजवरती 16 नंबरच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. 16 नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेलं आहे, खालीलपैकी एकूण किती संख्यांच्या दशकस्थानी 7 हा अंक आहे. तर दशकस्थानी 7 अंक किती आहे हे आपल्याला शोधायचे आहे. इथं 3 आहे, इथं 7 आहे. 1 2 3 4 आणि 5 म्हणजे 1 नंबरचं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर 17 नंबर पहा. 36 व 38 या संख्यांच्या दरम्यान येणारी संख्या अक्षरात कशी लिहाल? 36 नंतर काय ते 37, नंतर 38. 36 आणि 38च्या मध्ये 37 ही संख्या आहे. 37 अशी लिहितात म्हणजे 4 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. परवा शुक्रवार होता तर उद्या कोणता वार येईल? परवा शुक्रवार होता म्हणजे काल शनिवार, आज रविवार आणि उद्या कोणता वार येईल? परवा शुक्रवार होता, काल शनिवार, आज रविवार आणि उद्या सोमवार म्हणजे 2 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. त्यानंतर 19 नंबर. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्या उतरत्या क्रमाने लिहिलेल्या नाहीत? पहा, उतरत्या क्रमाने 46, 43, 40 हे लिहिलेलं आहे. 69, 65, 36 हे उतरता क्रम आहे. 92, 87, 71 हे उतरता क्रम आहे. 13, 24, 31 हे चढता क्रम आहे. त्यामुळे हे उतरत्या क्रमाने लिहिलेलं नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. आता 20वा प्रश्न. खालील आकृतीबंध पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हांच्या जागी अनुक्रमे कोणत्या संख्या येतील? 99, 97, इतर रिकामी जागा दिलेली आहे. 93, 91. आता ही विषम संख्या आहेत मित्र हो. 99, 98च्या नंतर 97, 96 नंतर 95, 94 नंतर 93, 92 नंतर 91 आणि 90 नंतर 89 म्हणजे 95 आणि 89 क्रमांकाची पर्याय बरोबर आहे 4 नंबरचा. आता 21वा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या जोडीतील अंकापासून कमीत कमी 2 अंकी संख्या तयार होणार नाहीत? आता इथे 2 अंकी संख्या होईल 37 आणि 73, इथे होईल 48 आणि 84, इथे पण होईल 59 आणि 95, पण इथे होणार नाही कारण इथं 20 होईल पण 0 जर इकडे लावला तर 2च संख्या तयार होईल, 2 अंकी संख्या होणार नाही म्हणून 3 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. आता 22वा प्रश्न पहा. 1 ते 100 या संख्यांमध्ये कोणता अंक 20 वेळा येत नाही? तर 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. 1 हा अंक 20 वेळा येत नाही, बाकी सगळे 20 वेळा येतात. गोष्टीच्या पुस्तकातील 58 पानांपैकी 21 पाने वाचून झाली तर एकूण किती पाने वाचायची राहिली? 58 वजा 21 करा, 37 उत्तर येते. 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. 24 नंबरचा प्रश्न पहा. खालील पर्यायातील सर्वात ठेंगणा मुलगा कोणता? नंबर 2 बरोबर आहे. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील रक्कम सर्वात जास्त आहे? आता इथे पहा, हे 5-5चे शिक्के आहेत. 5 आणि 5 10, 20 आणि 10 30. हे 2-2चे शिक्के आहेत. 1 2 3 4 5 6 7 हे 14 रुपये झाले. हे 20च्या नोट आहेत. 20 आणि 20 40 आणि 41. आणि या नोटा 5च्या आणि ही नोट 10ची आहे. म्हणजे हे सगळे 20 रुपये झाले. तर यामध्ये जास्त रक्कम असणारी ही 3 नंबरची पर्याय बरोबर आहे. 26व्या प्रश्नाकडे जाऊया. खालीलपैकी एकूण किती बेरजा बरोबर आहेत? तर यामध्ये 7 अधिक 8 बरोबर 15 हे बरोबर आहे. 18 अधिक 13 बरोबर 5 हे बरोबर नाही. 16 अधिक 23 बरोबर 39 हे बरोबर आहे. आणि 24 अधिक 36 हे 60 हे बरोबर आहे. म्हणजे 1 2 आणि 3 हे 3 बेरजा बरोबर आहेत म्हणून पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. 27 नंबरचा प्रश्न पहा. सोबतच्या घड्याळात किती वाजलेले आहेत? तर मित्र हो, इथे 10 वाजलेले आहेत. त्यामुळे 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर आता पुढील पेजवरती प्रश्न क्रमांक 28 कडे वळूया आपण. 28 नंबरचा प्रश्न पहा. खालील पर्यायातून चुकीच्या जोडीचा पर्याय आपल्याला शोधायचा आहे. हे 94 हे बरोबर आहे. हे 78 बरोबर आहे.
हे 84 हे पण बरोबर आहे. हे 36ला 63 दिलेलं आहे त्यांनी, त्यामुळे हे चुकीचं आहे. आता 29 नंबरचा प्रश्न पहा. केशवने 7 पंत्या, राघवने 4 पंत्या, गोपाळने 5 पंत्या विकत घेतल्या, तर तिघांनी मिळून एकूण किती पंत्या विकत घेतल्या? तिन्हीची बेरीज करायची आहे. ती 16 येते. 1 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. 30वा प्रश्न पहा. सोबतच्या चित्ररूप माहितीचे निरीक्षण करा व दिलेल्या प्रश्नाचे उत्तर पर्यायातून शोधायचे आहेत. आता दूध देणारे प्राणी पाळणाऱ्या व्यक्तींची संख्या किती आहे? आता दूध देणारे प्राणी गाय आणि शेळी आहे. मग हे प्राणी हे व्यक्ती आणि हे व्यक्ती यांची बेरीज करायची. किती येते? 14 येते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आली. 31 नंबरचा प्रश्न बघा. 45 मधून किती वजा केल्याच्या नंतर उत्तर 13 येते? त्या उदाहरणात रिकाम्या चौकटीमध्ये संख्या आपल्याला लिहायची आहे. म्हणजे 13 मध्ये 32 आपण मिळवले तर 45 उत्तर येते. म्हणजे 45 मधून 32 काढले तर 13 येते. त्यामुळे 5 मधून 2 गेले 3 राहिले, 4 मधून 3 गेला 1 राहिला. म्हणजे 2 नंबरचं उत्तर बरोबर आहे. 32 नंबरचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणत्या वस्तूचा पृष्ठभाग सपाट असतो? तर याचे सर्वच पर्याय बरोबर आहेत. मोबाईलचा पृष्ठभाग सपाट असतो, टेबलाचा असतो, पुस्तकाचा असतो. त्यामुळे 4 नंबरचं उत्तर बरोबर आहे. खालीलपैकी एकक स्थानी सर्वात लहान अंक असलेली संख्या कोणती? एकक स्थानी पहा. हे एकक स्थान आहे, हे एकक स्थान आहे, हे एकक स्थान आहे आणि हे एकक स्थान आहे. त्यामुळे सर्वात लहान असलेली संख्या पहा, सर्वात लहान संख्या इथे आहे. त्यामुळं 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे. 34वा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणत्या पर्यायात तिरप्या रेषा नाहीत? याच्यात तिरप्या आहेत, याच्यात तिरप्या आहेत, मग नाहीत कुठं? इथं आणि इथं नाहीत. म्हणजे ब आणि ड बरोबर नाही. मग 4 नंबरचा पर्याय बरोबर. 35वा प्रश्न पहा. खालीलपैकी 31 दिवसांच्या महिन्याचा गट कोणता? म्हणजे खालील कोणत्या दिवसांमध्ये 31 खालील कोणत्या महिन्यांमध्ये 31 दिवस असतात? तर जानेवारी आणि ऑक्टोबरमध्ये 31 दिवस असतात. 36वा प्रश्न पहा. सोबतचे चित्र पहा. दिलेल्या वस्तूचा आकार कोणत्या आकृतीसारखा असतो ते पर्यायातून शोधायचा आहे. तर हा चौरसाचा आकार असतो इथे. खालीलपैकी कोणत्या वजाबाकीचे उत्तर 2 अंकी संख्या येते? आता इथे वजाबाकी दिलेली आहेत. त्यातली पहा, 9 मधून 3 गेले 6 राहिले, 16 मधून 8 गेल्यानंतर 1 अंकी संख्या येते, 11 मधून 5 गेल्यावर 1 अंकी संख्या येते, 27 मधून 12 गेल्यानंतर 15 उरतात, म्हणजे ही 2 अंकी संख्या येते. म्हणजे 1 नंबरचा पर्याय बरोबर. त्यानंतर पहा. 13, 3, 23 या संख्यांचा योग्य चढता क्रम कोणता आहे? चढता क्रम आपल्याला करायचा आहे. तर सगळ्यात छोटी संख्या अगोदर येईल 3, त्याच्यानंतर 13 आणि त्याच्यानंतर 23. 3, 13, 23 कुठं आहे? 4 नंबरला. 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. खालीलपैकी अयोग्य विधान कोणते? आता अयोग्य विधान इथं पहा मित्रांनो, योग्य आणि अयोग्य इथं घोळ होतो. अयोग्य शोधायचं आहे आपल्याला. तर 1 अंकी सर्वात मोठी संख्या 9 आहे, हे बरोबर आहे, योग्य आहे. 2 अंकी सर्वात लहान संख्या 10, हे पण योग्य आहे. 100 ही सर्वात 3 अंकी संख्या 100 ही 3 अंकी संख्या आहे, हे बरोबर आहे. 25 या संख्येच्या दशक स्थानी 5 हा अंक आहे, 5 अंक एकक स्थानी आहे, म्हणजे हे अयोग्य विधान आहे. 39 नंबरचं 3 हे अयोग्य विधान, म्हणजे उत्तर 3 हा पर्याय बरोबर आहे. आता पहा. 40वा प्रश्न. खालील पर्यायात 5 रुपयाचे नाणे कोणते? ते स्पष्ट दिसते 5, त्यामुळे 1 नंबरचा पर्याय बरोबर. 41वा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या शब्दाचा शेवट वेगळ्या अक्षराने झालेला आहे? आता बरोबर पाहायचं आहे. मोबाईल, डस्टर, कम आणि व्हेकल. तर इथं ई, इथं ई, इथं ई आहे, तर वेगळा कोणता आहे? आर. त्याच्यामुळं 2 नंबरचा पर्याय बरोबर. त्यानंतर पहा. आता इथे दिलेलं आहे. सोबतचे चित्र पहा. दिलेल्या चित्रातील शब्दाशी यमक जुळणारा शब्द कोणता? आता इथे चित्र दिलेलं आहे पॅरट. पॅरटचा यमक जुळणारा शब्द कोणता आहे? कॅरट. खालील प्रश्नात अवयव व त्याचे नाव यांची अयोग्य जोडी कोणती? आता हे चित्र नोज बरोबर आहे, हँड्स बरोबर आहे, हे आईज आहे का? नाही, हे इयर आहे. हे टंग, बाहेर काढलेली टंग, हे बरोबर आहे. म्हणजे मग आपल्याला काय विचारलेलं आहे? अयोग्य जोडी, म्हणजे ही अयोग्य जोडी आहे. सोबतचे चित्र पहा. चित्रातील खेळाचे नाव पर्यायातून शोधायचं आहे. आता हे कोणता खेळ आहे? क्रिकेट. त्यामुळे 4 नंबरचा पर्याय बरोबर. खालीलपैकी व्हेजिटेबल कोणती आहे? गावा, कॅबेज
आणि ब्रिंजल यामध्ये आता आपल्याला व्हेजिटेबल कोणती आहे हे सांगितलेलं आहे. हे ग्वावा म्हणजे पेरू मित्र हो. कॅबेज आणि ब्रिंजल हे फळभाज्या आहेत, त्यामुळे बी आणि सी म्हणजे 4 नंबरचं उत्तर बरोबर आहे. 46 नंबर पहा, खालीलपैकी कोणत्या वारांचे स्पेलिंग चुकीचे आहे? पहा, FRIDAY फ्रायडे बरोबर आहे, WEDNESDAY वेन्सडे बरोबर आहे, SATURDAY सॅटर्डे बरोबर आहे. आता संडे SUNDAY पाहिजे, तर SON झालेला आहे, त्यामुळे हे 3 नंबरचं उत्तर 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. आता इथे सोबत दिलेल्या शब्दकोशातील तीनही अर्थपूर्ण शब्द तयार होण्यासाठी ह्या डॅशच्या ठिकाणी आपल्याला कोणते अक्षर येईल ते सांगायचं आहे. आता इथं मित्र हो, इथं जर टी टाकलं तर TABL येईल, इथं BOAT इथं बोट येईल आणि इथं TEN येईल, म्हणून हे 3 नंबरचा पर्याय उत्तर येईल. खालील पर्यायातून स्विमिंगचे वर्णन करणारे चित्र शोधा. आता हे डान्स करत आहे, हे स्लिपिंग करत आहे, ते मला वाटते रनिंग करत आहे, इथेही झोपलेले आहे, त्यामुळे हे इथे हे स्विमिंग करत आहे, त्याच्यामुळं स्विमिंगचे 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. सोबतचा बाण कोणती दिशा दर्शवतो ते पर्यायातून शोधायचं आहे. तर हे लेफ्ट साईडला आहे, त्यामुळे लेफ्ट 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे. मातीपासून मडकी तयार करणारा व्यावसायिक खालील कोणता? टेलर कपडे शिवतो, कार्पेंटर सुतार काम करतो, लाकडाचं काम करतो, सोल्जर संरक्षण करतो सीमेवर, मग पॉटर हा मातीचं काम करतो. अशा प्रकारे 50 प्रश्न झालेले आहेत. आपण 51व्या प्रश्नाकडे वळूया. 51वा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणत्या महिन्यात बालदिन साजरा केला जातो? तर नोव्हेंबर महिन्यात बालदिन साजरा केला जातो. खालील प्रश्न आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून शोधायची आहे. ही प्रश्न आकृती आहे. अशाला अशी सेम आकृती कोणती दिसते? ही 2 नंबरची दिसते. 53वा प्रश्न पहा, बाबा बाबा आपली बाग किती सुंदर आहे. वरील वाक्यामध्ये बा हे अक्षर एकूण किती वेळा आलेले आहे? 1 2 3 4 5 5 वेळा आलेला आहे, म्हणजे हा ऑप्शन बरोबर आहे. 54 ते 56 साठी सूचना. खालील प्रश्नात गटात न बसणारे शब्द ओळखायचे आहेत. श्रावण, वैशाख, आषाढ आणि हिवाळा. याच्यामध्ये मित्र हे महिन्यांची नावं आहेत आणि हे ऋतूचं नाव आहे, त्यामुळे हा वेगळा आहे. मग यामध्ये 43, 28, 20, 32 हे सम आहेत, ही विषम संख्या आहे. आता इथे हा हे कर्व्ड लाईन्स पासून बनलेलं आहे. हे सगळे स्ट्रेट लाईन्स आहेत त्याच्यामध्ये सगळीकडे, फक्त हे कर्व्ड लाईन्स, त्यामुळे हे वेगळं आहे. पहा, लांडग्याला हत्ती म्हटले, हत्तीला मोर म्हटले, मोराला मुंगी म्हटले, तर सोंड असणारा प्राणी कोणता? तर सोंड असणारा प्राणी मोर होईल. कारण हत्तीला मोर म्हटलं ना आपण, तर मोर कोण आहे? हत्ती आहे, त्यामुळे 4 नंबरचा ऑप्शन. तुमच्या शाळेतील पिण्याच्या पाण्याचा नळ चालू आहे, पाणी वाया जात आहे, तर तुम्ही काय कराल? तर स्वतः जाऊन पाण्याचा नळ बंद करेल, हा ऑप्शन बरोबर आहे. आता इथे मिरर इमेज करायची आहे, तर मिरर इमेज अशाला अशी बरोबर इकडे ही 2 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. एका कवायतीच्या रांगेत जॉन मध्यभागी उभा असून त्याचा 9वा क्रमांक आहे, तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत? तर 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे. खालील प्रश्नात गटाशी जुळणारे शब्द ओळखायचे आहेत. आग्नेय, वायव्य, नैऋत्य याच्यात गटाशी जुळणारा ईशान्य ही दिशा असल्यामुळे 22, 44, 66 त्याच्यानंतर काय येईल? 88. आता हे त्रिकोण दिलेले आहेत, यानंतर कुठला त्रिकोण येईल? 3 नंबर. त्यानंतर 64 पहा. आता 64वा प्रश्न. आता शेवटचं पेज आहे बाळांनो. संख्यामाला दिलेली आहे. वरील संख्यामालेतील 30 पेक्षा मोठ्या एकूण किती संख्या आहेत ते सांगायचं आहे. तर 30 पेक्षा मोठ्या ही आहे, त्यानंतर ही आहे, ही आहे, ही आहे, ही आहे, म्हणजे 1 2 3 4 5 म्हणजे 3 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. वरील इंग्रजी अक्षरमालेत डावीकडून 11वे अक्षर कोणत्या 2 अक्षरांच्या मधोमध येते? तर हे तुम्ही जर पाहिलं तर जे आणि एल यांच्यामध्ये येते.
आता इथं परत मिरर इमेज तुम्हाला प्रतिबिंब टाकायचं आहे खाली. याचं प्रतिबिंब असलेली आकृती 4 नंबरची आहे. पुढील मालिकेतील चुकीचे पद ओळखायचे आहे. कलिंगड, आंबा, पेरू, पपई, सीताफळ यामध्ये चुकीचं आहे ते आंबा आहे, कारण याला एकच हे आहे, कोय असते, बी एकच बी असते. एका सांकेतिक भाषेत माकड बरोबर 345, आरसा बरोबर एका सांकेतिक भाषेत माकडाला 345 असं लिहिलं, आरशाला 687 असं लिहिलं, तर याच भाषेत मासा हा शब्द कसा लिहाल? तर मासा 37 असं लिहाल माशाला. त्यानंतर 69 नंबर पहा. सिद्धार्थ मावळत्या सूर्याकडे तोंड करून उभा आहे, तर त्याच्या डाव्या हाताकडील दिशा कोणती? तर दक्षिण येईल त्याच्या डाव्या हाताकडची दिशा. पहिल्या व दुसऱ्या शब्दामध्ये जसा संबंध आहे तसा संबंध तिसऱ्या व चौथ्या पदांमध्ये आहे. तर प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय कोणता? राष्ट्रीय पक्षी मोर, तर राष्ट्रीय फूल काय? कमळ. 47 94, तर 28 बरोबर काय? 56. तर आर बरोबर असं, तर पी बरोबर काय? हे मिरर इमेज आहे. त्यानंतर तर याचं काय येईल? 1 इथे 2 एक एक वाढत चाललेली आहे, त्यामुळे 4 नंबरचा पर्याय. आता 74वा प्रश्न पहा. 95 90 85 5 पासून कमी होत आहे, तर किती नंबरचा पर्याय येईल? 1 नंबरचा. आता 75वा प्रश्न पहा. खालील चिन्ह मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी चिन्ह मालिकेतील पर्यायातून शोधायचा आहे. तर या ठिकाणी मित्र हो, हा 4 नंबरचा पर्याय येतो. मित्र हो, जर आपणास अजून कुठली प्रश्नपत्रिकेची उत्तरे पाहिजे असल्यास आम्हाला कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा व लाईक करा. धन्यवाद.